विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा लेसन 19 प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म पार्ट 1 पाहणार आहोत. बघा, मॅग्नेट्स युज्ड इन स्पीकर्स, टॉयज, डोअर्स, पिन होल्डर्स ॲटसेट्रा. चुंबकाचा वापर आपल्याला माहिती आहे, स्पीकरमध्ये होत असतो, टॉयज खेळण्यांच्यामध्ये केलेला असतो, डोअर्स दरवाजे फ्रीजचे असतील किंवा आपल्या घरचे दरवाजे, कबर्डचे दरवाजे, त्यानंतर पिन होल्डर्स म्हणजे टाचण्यांचा बॉक्स इत्यादी ठिकाणी मॅग्नेट्स वापरला जातो. मॅग्नेट फ्रीली हंग्ड, जो चुंबक फ्रीली हंग्ड म्हणजे लटकवलेला असतो दोऱ्याला, ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. तो काय होतो, सदैव किंवा कायम नॉर्थ साऊथ डायरेक्शन म्हणजे उत्तर दक्षिण दिशेमध्ये स्थिर राहतो. टू पोल्स, दोन ध्रुव, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट. चुंबकाचे जे दोन ध्रुव आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, कॅनॉट बी सेपरेटेड, काय होऊ शकत नाही त्यांचं सेपरेशन, ते वेगळे करता येऊ शकत नाहीत. देर इज रिपल्शन इन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट. देर इज रिपल्शन म्हणजे काय असतं, प्रतिकर्षण, आकर्षणच्या विरुद्ध प्रतिकर्षण, इन लाईक पोल्स ऑफ मॅग्नेट, चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवांच्या मध्ये, चुंबकाच्या लाईक पोल्स म्हणजे समान ध्रुवांच्या मध्ये, म्हणजे एन एन असेल किंवा एस एस असेल तर त्या समान ध्रुवांच्या मध्ये रिपल्शन असतं. आणि अँड डॉट डॉट केलं, याचा अर्थ देर इज अट्रॅक्शन इन अनलाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट. आणि अट्रॅक्शन असतं कोणामध्ये, अनलाईक पोल्स म्हणजेच विरुद्ध, जे एन आणि यस, एका चुंबकाचा एन आणि दुसऱ्या चुंबकाचा यस, या दोन ध्रुवांच्या मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. तर हे झाले मॅग्नेटचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट, चुंबकाचे गुणधर्म जे आपण इयत्ता 6वीमध्ये अभ्यासले आहेत. पुढे पहा, मॅग्नेटिक सबस्टन्सेस, आयर्न, कोबाल्ट, निकेल युज्ड टू मेक मॅग्नेट्स. जे मॅग्नेट बनवले जातात, चुंबक, ते आयर्न, कोबाल्ट, निकेल या धातूंच्या पासून बनवले जातात. हेच मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. चुंबकाकडे हेच धातू आकर्षित होतात, बाकी कोणते आकर्षित होत नाहीत. चुंबकाकडे पेपर, प्लॅस्टिक, वूड हे आकर्षित होत नाहीत, ते नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. हे जे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, आयर्न, कोबाल्ट, निकेल, त्यांचाच वापर करून मॅग्नेट्स बनवले जातात. उदाहरण तुम्हाला दिले बघा, पहिला आहे निप्परमॅग. निप्परमॅग नावाचं अलॉय संमिश्र कशापासून बनतं, आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम, टायटेनियम, या निप्परमॅग या अलॉयपासून मॅग्नेट बनवला जातो. दुसरा आहे अल्निको. अल्निकोमध्ये ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट, ॲल्युमिनियम, कोबाल्ट, निकेल यापासून अल्निको बनतं. आणि या अल्निको या ॲलॉयपासून, संमिश्रापासून मॅग्नेट्स बनवले जातात. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे मॅग्नेटिझम, चुंबकत्व. इट इज प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट, चुंबकाचा गुणधर्म आहे हा. मॅग्नेटिझम म्हणजे हा गुणधर्म आहे. टू अट्रॅक्ट आयर्न, कोबाल्ट, निकेल. चुंबक जो आयर्न, कोबाल्ट, निकेल यांना अट्रॅक्ट करतो, हा जो त्याचा गुणधर्म आहे, याला म्हणायचं मॅग्नेटिझम. आता आपल्याला या दोन आकृत्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, पहिली आकृती आहे सिंगल टच मेथड आणि दुसरी आकृती आहे डबल टच मेथड. मॅग्नेटिझम निर्माण करणे यासाठी ही पहिली सिंगल टच मेथड आहे. यामध्ये काय केलं जातं, तर एक स्टील बार घेतलेला आहे, लोखंडाची पट्टी घेतलेली आहे, त्यानंतर एक मॅग्नेट घेतला आणि मॅग्नेट काय केलेलं आहे, समजा हे स्टील बारचं पहिलं ए टोक आहे आणि दुसरं बी टोक आहे स्टील बारचं. तर मॅग्नेटचं हे एक टोक, कोणतंही एक टोक, समजा एन टोक, या ए पासून बी पर्यंत घासत नेलं. नंतर पुन्हा काय केलं, उचललं आणि पुन्हा ए टोकाकडे आणलं तोच मॅग्नेट, आणि पुन्हा तेच टोक त्याच टोकाकडून ए कडून बी कडं घासत नेलं. पुन्हा इथं गेल्यानंतर उलटं यायचं नाही, हा मॅग्नेट उचलला आणि पुन्हा ए टोकाकडे आणला, पुन्हा ए टोकाकडून बी टोकाकडे ते घासत नेलं. या पद्धतीनं एकाच बाजूनं घासत नेलेलं आहे. आणि या पद्धतीनं 15-20 वेळा रबिंग केल्यानंतर, घासल्यानंतर काय होतं, या स्टील बारमध्ये मॅग्नेटिझम येतं. आपण या स्टील बार शेजारी जर टाचण्या नेल्या, लोखंडी पिन्स, तर त्या याला चिकटतात
याचा अर्थ या स्टील बारमध्ये मॅग्नेटिझम आलेला आहे. ठीक आहे, ही झाली सिंगल टच मेथड. यामध्ये बघा, जो चुंबकाचा टोक आपण घासायला सुरू केलं आहे, समजा एन टोक आहे, तर जिथून घासायला चालू केलं ए टोकाकडं एन टोक निर्माण होतं. ए टोकाकडं एन टोक म्हणजे नॉर्थ पोल निर्माण होतो. ही झाली सिंगल टच मेथड. पुढची आहे डबल टच मेथड. यामध्ये याच पद्धतीने स्टील बार घेतलेला आहे, पण मॅग्नेट 2 वापरलेले आहेत. 2 मॅग्नेट वापरले आहेत. त्यानंतर रबिंग जे आहे ते सेंटरपासून चालू केलं आहे. सेंटरपासून ए टोकाकडे घासत यायचं आहे आणि सेंटरपासून बी टोकाकडे घासत जायचं आहे. 2 चुंबकाचे वेगवेगळे ध्रुव इथं खाली रबिंगला घेतले आपण. एका चुंबकाचा एन असेल तर दुसऱ्या चुंबकाचा एस घेतलेला आहे. आणि काय केलेलं आहे, त्या सेंटरकडून साईडला रबिंग करत आलेलं आहे. पुन्हा उचलताना उलटं यायचं नाही रबिंग करत आहे, तसंच पुन्हा सेंटरला दोन्ही आणून ठेवायचे, पुन्हा रबिंग करायचं, पुन्हा सेंटरला आणून ठेवायचे, दोन्ही बाजूला घासत न्यायची. या पद्धतीनं 15 ते 20 वेळा रबिंग केल्यानंतर या पट्टीमध्ये सुद्धा चुंबकत्व निर्माण होतं. ही जी पद्धत आहे याला म्हणायचं डबल टच मेथड. मॅग्नेटिझम तयार करण्याच्या या 2 पद्धती झाल्या. आता यातला फरक आपल्याला बघा काय आहे. सिंगल टच मेथड आणि डबल टच मधला फरक, 1 मॅग्नेट यूज झालं सिंगलमध्ये, 1 मॅग्नेट एकच मॅग्नेट वापरला, इथं 2 मॅग्नेट्स यूज, 2 मॅग्नेट वापरले. पुढं दुसरा फरक, रबिंग मॅग्नेट स्टार्ट्स फ्रॉम 1 एंड ऑफ स्टील बार. एका टोकाकडून स्टील बारच्या एका टोकाकडून रबिंगला सुरुवात केली. इथं मात्र रबिंग स्टार्ट्स फ्रॉम सेंटर, मध्यापासून रबिंग स्टार्ट केलं. पुढं सिंगल टच मेथडमध्ये तिसरा मुद्दा, क्रिएटेड मॅग्नेटिझम इज लो. ते जे कमी प्रतीचं किंवा लो इंटेन्सिटीचं मॅग्नेटिझम निर्माण झालं. इथं डबल टच मेथडमध्ये क्रिएटेड मॅग्नेटिझम इज बिट हाय, काहीसं जास्त तीव्रता, त्याचे बिट हाय इंटेन्सिटी, जास्त तीव्रतेचं मॅग्नेटिझम निर्माण झालं कम्पेअर्ड टू सिंगल टच मेथड. याच्या तुलनेत इथं डबल टचमध्ये तयार होणारं मॅग्नेटिझम बिट हाय इंटेन्सिटीचं असतं. शेवटचा मुद्दा, क्रिएटेड मॅग्नेटिझम लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम. सिंगल टचमध्ये जे मॅग्नेटिझम तयार झालं ते थोड्या वेळासाठीच राहिलं, नंतर तो स्टील बार आहे तसा त्याच्यातलं मॅग्नेटिझम नाहीसं झालं, थोड्या वेळापुरतंच ते मॅग्नेटिझम टिकलं. इथं क्रिएटेड मॅग्नेटिझम लास्ट फॉर लॉंगर टाईम कम्पेअर्ड टू सिंगल टच मेथड. सिंगल टच मेथडपेक्षा इथं तयार झालेलं जे मॅग्नेटिझम आहे ते थोडंसं जास्त काळ टिकलं. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा, अर्थ अ गिग्नॅटिक मॅग्नेट. पृथ्वी एक महाचुंबक. बघा, सायंटिस्ट विलियम गिल्बर्ट स्टेटेड. विलियम गिल्बर्ट नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याने काही प्रयोग केले आणि शेवटी त्यानं असं सांगितलं की अर्थ इटसेल्फ अ गिग्नॅटिक मॅग्नेट. पृथ्वी हा स्वतः एक मोठा चुंबक आहे. साऊथ पोल ऑफ अर्थ मॅग्नेट, हा जो पृथ्वीचा जो चुंबक आहे, पृथ्वीच्या आतमधला चुंबक, तर तो अर्थ मॅग्नेट आपण त्याला पण म्हणू. साऊथ पोल ऑफ अर्थ मॅग्नेट, पृथ्वी चुंबकाचा जो साऊथ पोल आहे म्हणजेच दक्षिण टोक, मस्ट बी नियर जिओग्राफिक नॉर्थ पोल. हे कुठं असणार आहे, तर पृथ्वी गोलाचं जे नॉर्थ पोल आहे, भौगोलिकदृष्ट्या जो नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुव, म्हणजे बघा इथं आकृतीमध्ये दिसतंय पृथ्वी गोलाचा हा नॉर्थ पोल, वरची दिशा कायम उत्तर असते, नॉर्थ पोल. इथं आतल्या चुंबकाचा यस म्हणजे साऊथ पोल असतो. पृथ्वीचा उत्तर ध्रुव, त्या ठिकाणी पृथ्वीच्या आतल्या चुंबकाचा साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव असतो. अँड नॉर्थ पोल ऑफ अर्थ मॅग्नेट, आणि पृथ्वी चुंबकाचा नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुव इज नियर जिओग्राफिक साऊथ पोल ऑफ अर्थ. तो कुठं असतो, तर पृथ्वी गोलाचा जो खालचा म्हणजे दक्षिण टोक आहे किंवा दक्षिण ध्रुव आहे, पृथ्वी गोलाच्या दक्षिण ध्रुवाजवळ पृथ्वीच्या आतल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असतो. या पद्धतीनं हे जे पृथ्वी आहे, अर्थ जी आहे ही काय आहे, एक महाचुंबक आहे असं सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. इथं हा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. या नोट्स व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. त्याचबरोबर या पाठाचं वारंवार वाचन करा म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. आजच्यासाठी राम राम.